विधानसभेत जो पराभव झाला काँग्रेसचा महाविकास आघाडीचा, काँग्रेसची पाठ अजूनही सरळ झाली नाही, शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही, असं अमोल कोल्हे म्हटले. नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं. मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही. परंतु कालचा जर एक टाइम्स ऑफ इंडियाचा एक अग्रलेख आहे, टाइम्समध्ये आलेला, तो एक अग्रलेख जर वाचला तर हे सरकार कुणाच्या मर्जीनं आलं हे दिसेल. जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर 9 कोटीच्या वर मतदान आहे तर 9,16,00,000 मतदान आले कुठून? कालचा तुम्ही पाहिलात, त्याची सगळी आकडेवारी घेतली तर हे झोलझाल करून आलेलं सरकार आहे, झोलझाल सरकार आहे. हे काही जनमत आणि जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं सरकार नाही आहे. या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे. हे कालच्या मला वाचलेलं त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे जे काही पाशवी बहुमत ज्याला म्हणतो ते मिळालं तर त्या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलराव